नमस्कार मंडळी. ग्रंथांच्या सहवासात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण रथचक्र या कादंबरीचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत. श्रीना पेंडसे यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे. मौज प्रकाशनाने ही कादंबरी प्रकाशित केली आहे. माझ्याकडे जी आवृत्ती आहे ही बघा मंडळी, ही ती आवृत्ती 8वी आवृत्ती आहे माझ्याकडे. 2009 साली छापलेली ही आवृत्ती आहे. 207 पानं या कादंबरीची आहेत. 140 रुपये किंमत आहे. मराठी कादंबरीतील एक अतिशय महत्त्वाची कादंबरी म्हणून ह्या कादंबरीचा उल्लेख करावा लागतो. जाणकार वाचकांना ह्या कादंबरीची दखल घ्यावीच लागते. मराठी कादंबरी प्रौढ झाल्याचे आश्वासन रथचक्र ह्या कादंबरीने दिले. 1-2 अपवाद वगळता ह्या कादंबरीमधल्या व्यक्तींना नावं नाहीत. कादंबरीसाठी योजलेल्या तंत्राचं हे एक खास वैशिष्ट्य मानावं लागतं. या कादंबरीमध्ये जी अनेक वैशिष्ट्य नमूद करण्यात आलेली आहेत ती तुकड्या तुकड्यांनी श्रीना पेंडसे ह्यांच्या आधीच्या लेखनामध्ये, आधीच्या कादंबऱ्यांमध्ये आलेली आहेत. ह्या कादंबरीचा अजून एक महत्त्वाचा भाग सांगायचा झाला तर ह्या कादंबरीची निवेदन शैली. ह्या कादंबरीची निवेदन शैली हा अतिशय अपूर्व असा प्रकार आहे. कादंबरीच्या सुरुवातीला काहीशा त्रयस्थ पद्धतीने निवेदन येत आहे असं जाणवतं. पण जसजसं आपण कादंबरी वाचत पुढे पुढे जातो तसतसं ते निवेदन प्रथमपुरुषी होत आहे असं जाणवायला लागतं. या 2 निवेदनांचा पाठशिवणीचा खेळ कादंबरीच्या शेवटापर्यंत चालू राहतो. आणि ही कादंबरी या कादंबरीतलं निवेदन लेखकाने केलं आहे की नायिकेनं केलं आहे हेच वाचकाला कळेनासं होतं. आणि खरं तर एखादी गोष्ट योजून करण्यासारखी ही निवेदन शैलीची गोष्ट नाही आहे. म्हणजे फार दुर्मिळ असं हे वैशिष्ट्य आपल्याला सांगावं लागतं. ज्या अपरिहार्यतेने नायिकेची वेदना आकाराला येते त्याच अपरिहार्यतेने निवेदनाचं आंदोलन होत राहतं. हे महत्त्वपूर्ण आहे या कादंबरीमधलं. अजून एक ह्या कादंबरीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ह्या कादंबरीतल्या पात्रांमधले जे संवाद आहेत त्यांच्या तोंडचे, ते संवाद खरोखरच ती व्यक्ती बोलते आहे असं आपल्याला जाणवतं. मराठी कादंबरीमधला हा अतिशय दुर्मिळ असा गुण आपल्याला म्हणावा लागेल. म्हणजे ओढून ताडून संवाद लिहिले आहेत कादंबरीतलं प्रसंग रंगवायचा म्हणून असं न वाटता खरोखर आपण प्रत्यक्ष पद्धतीने त्या व्यक्तीच्या संवादाचा अनुभव घेत आहोत असं आपल्याला खचितच जाणवतं. ह्या कादंबरीची प्रारंभीची कल्पना कोणती होती? ह्याविषयीचं विवेचन श्रीना पेंडसे यांनी या कादंबरीच्या प्रस्तावनेमध्ये केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की एका आईची आपल्या मुलांचं भलं व्हावं म्हणून त्या आईने केलेली धडपड एवढीच ती खरी प्रारंभीची कल्पना होती. पण ज्या वेळेला लेखक कादंबरी लिहायला सुरुवात करतो त्यावेळेला लेखक पुढे त्या प्रस्तावनेमध्ये लिहितात की केवळ आईच नाही तर त्या नायिकेमधली स्त्री आणि पत्नी ह्या व्यक्तिरेखासुद्धा लेखकाला खुणावू लागतात. आणि ह्या तिन्ही ज्या व्यक्तिरेखा आहेत म्हणजे आई, स्त्री आणि पत्नी, ह्या तिन्ही व्यक्तिरेखाकडे लेखक ज्या वेळेला बघायला लागतो त्यावेळेला त्याच्या अजून एक गोष्ट मंडळी लक्षात येते. ती म्हणजे या सगळ्यांना बांधणारं एक समान सूत्र कादंबरीमध्ये आपोआप साकार होत आहे असं लेखकाला जाणवतं. त्यांनी प्रस्तावनेमध्ये ते नमूद केलेलं आहे. आणि ते सूत्र म्हणजे कोणतं? तर ते सूत्र असं असतं की नायिका आणि नियती ह्यांचा एकमेकांशी चाललेला पाठशिवणीचा खेळ. लेखक प्रस्तावनेमध्ये पुढे असं लिहितात की नायिका आणि नियती ह्यांचा जणू काही एकमेकींशी हुतुतूचा खेळ चाललेला असतो. मग या खेळात कोण जिंकतं? नायिका जिंकते का? तसं म्हणायला गेलं तर जिंकते, पण तसं म्हणायला गेलं तर नाही जिंकत. याचा अर्थ काय? की एक अशक्य लढाई ती जिंकलेली आहे मंडळी. कादंबरी वाचताना तुमच्या लक्षात येईल
की केवळ ती होती म्हणूनच तिचा मुलगा मॅट्रिक होऊ शकला, न पेक्षा आयुष्यभर तो गावी सुकडी सोलत बसला असता. आणि हे तिच्या मुलग्याने सुद्धा मान्य केलेलं आहे. मंडळी, मुलग्याने हा एक वेगळा शब्द आहे, लेखकाने तो वापरला आहे. मुलाने असं न म्हणता त्यांनी मुलग्याने, म्हणजे त्या कादंबरीच्या धाटणीला अतिशय सर्वसमावेशक असा त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण शब्द वापरलेला आहे, की त्या मुलग्याने सुद्धा ही परिस्थिती मान्य केलेली आहे की आई आहे म्हणूनच मी मॅट्रिक झालो. पण आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे यश मिळतं ते बऱ्याच वेळेला निर्भेळ असतंच असं नाही. त्याच्यामध्ये काही ना काहीतरी त्रुटी असते. नायिकेच्या ह्या यशामध्ये सुद्धा ती त्रुटी आहे. आणि ती त्रुटी नियती कृष्णाबाईच्या रूपाने चालत येते. कृष्णाबाई म्हणजे नियतीचं एक भ्रष्ट ओंगळ आविष्कार आहे, असं लेखकांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं आहे. लेखक पुढे त्या प्रस्तावनेमध्ये म्हणतात कादंबरीच्या, की काहींना हे कृष्णाबाईचं प्रकरण त्या कादंबरीला सुसंगत आहे असं वाटलं, तर काहींना असं वाटलं की हे अनावश्यक असंबंध असलेलं प्रकरण लेखकांनी लिहिलेलं आहे. आता आपण थोडंसं, आता ही आपण आत्तापर्यंत वैशिष्ट्य बघितली कादंबरीची, आता मी त्याची थोडीशी रूपरेखा सांगते त्या कथानकाची, म्हणजे तुम्हाला त्या कादंबरीची जी धाटणी आहे ती जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कळून येईल. कोकणातली पार्श्वभूमी असलेली ही कादंबरी आहे. कोकणातलं एक पूर्वापार पारंपरिक असलेलं घर असतं, एकत्र कुटुंब पद्धतीचं घर असतं. ही जी नायिका आहे ही लग्न होऊन त्या घरी नांदायला आलेली आहे. त्या नायिकेला दीर असतात, अनेक जावासुद्धा असतात. तिची जी थोरली जाऊ आहे ती सोवळी दाखवलेली आहे. आणि बाकीचे जे दीर आणि जावा आहेत त्यांच्याबरोबर तिचे सतत काही ना काहीतरी खटके उडतच असतात. तिचा जो नवरा आहे तो मुलखा वेगळा दाखवलेला आहे. तिच्या नवऱ्याला देवाचं करण्याची खूप हौस असते. तासनतास ध्यान लावून बसायची सवय असते आणि लग्नाआधीपासूनही त्याची सवय आहे. पण तो संसाराला लागला तर त्याची ही सवय जाईल आणि तो संसारामध्ये रमेल, ही घरच्यांची अटकळ त्याचं लग्न झाल्यानंतर फसवी ठरते. याचं कारण लग्न झाल्यानंतर 6 महिने होतात तरीसुद्धा तो बायकोच्या खोलीमध्ये जात नसतो. पण कालांतराने हळूहळू स्वतःचा कार्यभाग साधण्यासाठी म्हणून का होईना तो रात्रीचा तिच्या खोलीमध्ये जायला लागतो. नायिकेला 2 मुलं होतात आणि 2 मुली होतात. पण कादंबरीच्या सुरुवातीलाच तिची जी असहाय्यता आहे, तिची जी वेदना आहे ती लेखकाने व्यक्त केलेली आहे, की धाकटी मुलगी ज्या वेळेला गर्भामध्ये हालचाल करताना तिला जाणवतं त्यावेळेलाच तिचा नवरा पळून जातो घरातनं. आणि तो पळून गेलेल्याला आता 10 वर्ष झालेली आहेत. त्याचे जे भाऊ आहेत ते त्याचा शोध घेत असतात. तिला अजून एक दीर असतो लखनौला राहणारा. तो शिकलेला आहे आणि चांगल्या हुद्द्यावरती कामाला आहे. तो अधूनमधून गावच्या घरी यायचा. बाकीच्या घरातल्या कोणालाही शिक्षणाची अजिबात तळमळ नसते, आवड तर अजिबातच नसते. पण हिने ठरवलेलं असतं आपल्या दोन्ही मुलांना शिकून मोठं करायचं. मोठ्या मुलाला ती खूप वेळेला शाळेत पाठवण्याचा प्रयत्न करते, त्याच्यासाठी त्याला वेळप्रसंगी मारझोडसुद्धा करते. पण तो जेमतेमच शिकतो, जास्त काही तो शिकत नाही. पण दुसऱ्या मुलाच्या वेळेला मात्र ती जागरूक राहते आणि ठरवते की ह्याला मॅट्रिक करायचंच. पूर्वीचा तो काळ आहे, मॅट्रिक होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. त्या मुलाला सुद्धा ती मारझोड करून जबरदस्तीने शाळेत पाठवते. पण तो मुलगा नंतर शिकतो, हुशार असतो. 7वीला तो तालुक्याला पहिला येतो. आणि मग तिच्या मनाला वेध लागतात की त्याला मॅट्रिक करायचं असेल तर आपल्याला तालुक्याच्या गावी जाऊन राहणं गरजेचं आहे. इथे या आपल्या गावामध्ये त्याची सोय होणार नाही आणि घरातल्यांचं पाठबळ तर अजिबात नाही आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ती सगळ्यांचा विरोध पत्करून तालुक्याच्या गावी येऊन राहते. आपल्या 2 मुली आणि त्या दुसऱ्या मुलाला घेऊन ती येते. तिथे आल्यानंतर सुद्धा तिला अनपेक्षितपणे अनेक नानाविध समस्यांना तोंड द्यावं लागतं. पण तिने कंबर कसलेली आहे की मी काय वाटेल ते करीन. लोकांच्या घरची धुणी भांडी करायची वेळ आली तरी मी करीन, पण मी माझ्या मुलाचं शिक्षण थांबवणार नाही. हा तिच्या मनाचा हिया असतो आणि हे एकमेव ध्येय तिने आपल्या जीवनामध्ये आता बाळगलेलं आहे. आणि तालुक्याला आल्यानंतर सुद्धा हर प्रसंगांना सामोरं जात ती आपल्या मुलाला मॅट्रिक करण्याचा प्रयत्न करत असते.
त्या मुलाची मॅट्रिकची परीक्षा जवळ आलेली असताना एक कृष्णाबाई नावाचं प्रकरण त्या कादंबरीमध्ये आलेलं आहे. अर्थात ती कृष्णाबाई जी आहे ती तिच्या मुलाच्या आयुष्यामध्ये येते, पण त्याचे चटके, त्याची धग नायिकेच्या आयुष्याला सुद्धा लागते. आणि शेवटी तो मुलगा तालुक्याच्या गावातनं पळून मुंबईला जातो, कोणालाही काहीही न सांगता. त्याच्यामुळे आता तिला जाणवतं की सगळेजण ह्याचा दोष मलाच देणार, की माझ्यामुळे तो मुलगा पळून गेला. आणि ही घटना घडल्यानंतर ताबडतोब असं दाखवलेलं आहे की जो 12 वर्ष पळून गेलेला नवरा आहे तो तालुक्याच्या गावी येतो. तो आता साधू झालाय, मौनी बुवा झालाय. सगळे जण त्याचा आदरातिथ्य करत आहेत. तालुक्याच्या गावी तो येऊन आपल्या बायकोच्या घरी राहतो. पण आता मुलगा पळून गेल्यामुळे तालुक्याला राहण्याचा प्रश्नच नसतो. आणि म्हणून ती शेवटी आपल्या नवऱ्याबरोबर आपल्या गावच्या घरी जाते, खालमानेनी जाते. म्हणजे असं तिथे गेल्यानंतर मात्र सगळा तो दोष तिलाच दिला जातो. आणि त्या कालावधीमध्ये तिची जी थोरली जाऊ असते ती मरण पावते. तिचा लखनौचा दीरसुद्धा आलेला असतो. थोरली जाऊ मरण पावल्यानंतर लखनौचा दीर तिच्या नवऱ्याला घेऊन तीर्थाटनासाठी निघून जातो. आणि थोरली जाऊ गेल्यानंतर 5-6 दिवस पण झाले नाही आहेत, तोवरती तिचे बाकीचे जे दीर असतात गावी राहणारे, ते जबरदस्तीने तिच्या थोरल्या मुलाचं लग्न लावून देतात तिच्या मनाविरुद्ध. थोरल्या मुलाची सुद्धा त्याला खरं तर पसंती नसते, पण नाईलाजाने त्याला ते लग्न करावं लागतं. त्याच्यामुळे सगळीकडनं ती ग्रासली गेलेली आहे. कारण तिला असं वाटतं मुलगा पळून गेला, आता माझ्या जीवनाला काहीही अर्थ उरलेला नाही आहे, आता मी कशासाठी जगू. आणि अशा परिस्थितीमध्ये तिला फीट यायला लागतात. आणि सून तिची सेवा करत असते आणि मग ती सुनेला म्हणते, बाई ग, इतके वर्ष मी या घरातले ज्या काही खस्तायत त्या खाल्ल्या, आता तुला माझा वारसा चालवायचा आहे की काय, असं. आणि हे सगळं घडत असताना अचानक एक बातमी येऊन धडकते की तिचा मुलगा 10वी पास झाला आहे, मॅट्रिक झाला आहे, पहिला आला आहे आणि त्याला बक्षिसं मिळालेली आहेत आणि तो मुंबईला आहे. हे कळल्यानंतर तिला प्रचंड आनंद होतो. आणि मग ती त्या आनंदाच्या भरामध्येच आपल्या मुलाला पत्र लिहिते. काय पत्र लिहिते? 2-3 ओळींचंच पत्र लिहिते. ती असं सांगते की मला तुला एकदा शेवटचं बघायचं आहे. माझ्या जीवनामध्ये माझं जे ध्येय होतं ते पूर्ण झालं, तू मॅट्रिक झालास, आता तुला एकदा डोळे भरून बघायचं आहे. जर का तू पैसे पाठवलेस तर मी तुला तिथे मुंबईला येऊन भेटीन. आता मंडळी लक्षात घ्या, असं या नायिकेचा सगळा जो जीवनपट आहे तो उलगडून आत्ता मी थोडक्यात तुम्हाला दाखवला. ती त्या मुलाला पत्र लिहिते, पण तिचा मुलगा त्या पत्राला काय उत्तर देतो बघा. ते उत्तर आपण त्या मुलाच्या शब्दामध्येच वाचूया, म्हणजे त्या नायिकेची जी वेदना आहे ना ती आपल्या मनामध्ये सुद्धा घर करून राहते. तो मुलगा काय उत्तर लिहितोय बघा. आईने जे पाठवलेलं आहे पत्र, त्या पत्राला तो मुलगा उत्तर असं लिहितो, हे पत्र लिहिताना मला वाईट वाटते, पण तू मृगजळाच्या मागे लागू नयेस म्हणून स्पष्ट लिहित आहे. तुझ्या वागण्यातल्या अनेक गोष्टी मला आवडत नाहीत. घरातील प्रत्येक माणसाशी तुझे भांडण होते. या भांडणात स्वतःचे विश्लेषण करण्याचा विचारही तुझ्या डोक्यात कधी आला नाही. वडिलांच्या पादुका घरात आणल्यास हे तुझे नाटक होते. त्यांचा मोठेपणा तुला कळत नसेल तर तुझ्यासारखी दुर्दैवी तूच. कृष्णाताईवरून त्या सकाळी मला काय बोललीस ते एकदा आठव. गावातून बातम्या मिळाल्या आणि तू मला फासावर चढवलेस. विझवटे धंदे काय केले ह्याची अगोदर चौकशी तरी करायची होतीस. आज तुला आणि सगळ्या जगाला ओरडून सांगतो, त्या भयंकर प्रसंगात मी शुद्ध राहिलो. वडिलांची पुण्याई पाठीशी होती म्हणून शुद्ध राहिलो. मी वारावर जेवायला तयार होतो त्याला तू विरोध केलास. आणि अखेरीस तुम्हाला 2 वेळेची पंचायत पडू नये म्हणून कृष्णाताईकडे जावे लागले. रागाच्या भरात बोलली असशील, पण मला काय वाटले असेल. माझ्या पाठीशी उभी राहशील ह्या आशेवर मी होतो, तू दगा दिलास. वास्तविक घरच्या शिव्या खाऊन तू मला तालुक्याला आणलेस म्हणून हे दिवस दिसत आहेत. तू काढलेल्या खस्ता मला दिसत आहेत. तुझे ते उपकार मी विसरणार नाही. घरी तुला अपमानात दिवस काढावे लागत असतील ह्याचीही मला कल्पना आहे. ज्या दिवशी शक्य होईल त्या दिवशी या संकटातून तुला मी सोडवीन.
पण तुम्ही कोणीही मला भेटावे अशी इच्छा उरली नाही. जगाच्या पसाऱ्यात नातेवाईक नसलेला म्हणून वावरावे अशी इच्छा आहे. कदाचित हे स्मशान वैराग्य असेल. तसे असेल तर ते जाताच आपण होऊन कळवीन. शेवटी लहान तोंडी मोठा घास घेऊन सांगायचे आहे की श्रद्धा हा माणसाचा मोठा आधार आहे. आता इथेच ते पत्र कादंबरीमध्ये संपवलेलं आहे. आणि हे पत्र वाचल्यानंतर नायिकेच्या बरोबर वाचकाचं मन सुद्धा शतपटीने विदीर्ण होतं. आणि आता मात्र तिला जगण्यामध्ये कुठलीही इच्छा उरलेली नाही आहे आणि ती आत्महत्येचा निश्चय करते आणि त्या विहिरीपाशी जाते आणि आता ती विहिरीमध्ये उडी मारणार. त्यावेळेला वाचकाला सुद्धा असं वाटतं की हिने विहिरीत उडी मारून हिचा जीव गेला तरी सुटेल बिचारी या सगळ्या वेदनेमधनं, या सगळ्या विवंचनेमधनं. म्हणजे या कादंबरीचा अजून एक विशेष इथे मला सांगावासा वाटतो की कादंबरीच्या पहिल्या परिच्छेदापासनं त्या कादंबरीच्या प्रवाहामध्ये आपण वाचक म्हणून जे उडी मारतो ते शेवटपर्यंत, म्हणजे ती नायिका विहिरीत उडी घेईपर्यंत त्या प्रवाहातनं आपण बाहेरच येऊ शकत नाही. इतकी पकड ह्या कादंबरीतलं कथानक आपल्याला घ्यायला लावतं. आपल्या मनाची ते पकड घेतंच आणि आपल्यालाही असं वाटतं ही मेली तर सुटेल बिचारी. पण तिने उडी मारताना काय होतं, रहाटाचा जो दोर आहे त्या दोराला तिचा हात लागतो आणि हातामध्ये तो दोर आल्यानंतर तिच्यातलं आत्महत्येचं बळ संपतं. त्या क्षणी जे आत्महत्या करायला बळ तिला आलेलं असतं ते संपून जातं. आणि मग शेवटी कादंबरीचा हा जो रथचक्र कादंबरीचा हा जो शेवट आहे की शेवटी रहाटाच्या आधाराला धरून ती वर येते. हा जो शेवट आहे हा रथचक्र कादंबरीने गाठलेला कळस आहे असं मला वाटतं. आणि ती कादंबरी मिटवताना ते शेवटचं वाक्य ते पान वाचून मिटवताना वाचकाच्या मनामध्ये येतं, आता ही आपली नायिका कोणती वेदना सोशीत असेल बरं, असा विचार वाचकाला करायला भाग पाडून वाचक कादंबरीचं ते पान मिटतो, ते पुस्तक बंद करतो. म्हणजे कादंबरीचं पान संपलं, कादंबरी संपली तरी वाचकाच्या मनातली जी उलथापालथ आहे ती थांबत नाही. त्या नायिकेच्या जीवनामध्ये वाचक इतका रंगून जातो की खरोखर आपणच प्रत्यक्ष तो तिचा जीवनापट प्रत्यक्ष बघत आहोत असं वाटतं. आणि खरोखर हे कथानक आपल्याला गुंतवून ठेवतं. कथानकापेक्षा लेखकाने जी निवेदन शैली वापरलेली आहे ना, त्यामुळे आपल्याला या कादंबरीमधनं बाहेर पडणं शक्यच होत नाही. आणि खरंच एक हाती वाचलेली कादंबरी आहे. मी कमीत कमी 5 ते 7 वेळेला वाचक हो ही कादंबरी वाचली आहे, पण दरवेळेला त्याच पद्धतीने आपलं मन त्या कादंबरीच्या मध्ये राहतं आणि पूर्ण कादंबरी होईपर्यंत आपल्या हातातनं पुस्तक बाजूला ठेवलं जात नाही. माझा तरी हा असा अनुभव आहे. तुमचा काय अनुभव आहे हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला सुद्धा मंडळी निश्चितच कळणार आहे. तर ही थोडीशी रूपरेषा मला तुम्हाला कादंबरीची सांगावीशी वाटली आणि खरोखरच एक वेगळ्या धाटणीची कादंबरी ही आहे. आपण नक्की वाचा ही कादंबरी. या कादंबरीला पारितोषिकसुद्धा मिळालेलं आहे. आणि श्रीना पेंडशांच्या भाषेत सांगायचं तर त्यांनी त्यावेळेपर्यंत ज्या कादंबऱ्या लिहिलेल्या होत्या त्याच्यातली त्यांना आवडलेली सर्वात ही कादंबरी आहे. तर मंडळी, आजचा हा रथचक्र कादंबरीचा परिचय आपण इथेच संपवतो आहोत. तुम्हाला हा भाग आवडला असल्यास ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा की जेणेकरून पुढचे येणारे जे भाग आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद मंडळी.